ट्रॅफिक येऊ दे, कितीही सिग्नल लागू दे, ह्या गाडीचा पिछा करायचा आपण काही सोडायचं नाही असं दादा आणि मी ठरवलंच होतं. आता तुम्ही म्हणाल या गाडीत असं काय आहे ज्याच्या मागे एवढं धावतोय आम्ही? तुम्हाला काय सांगू, या गाडीत आमचा अख्खा संसार आहे. तर गेल्या 1.5 ते 2 वर्षापासून आम्ही सर्वजण एका दिवसाची वाट बघत होतो आणि तो दिवस आता येतोय म्हणल्यावरती तयारीही जोरदार व्हायला हवी. येस, फायनली आमच्या घराचे काम आता संपतच आले होते असं आम्हालाही वाटलं. म्हणूनच वास्तुक शांतीची डेट फिक्स करून आम्ही आमच्या तयारीला लागलो होतो. पण हे कोणाला माहिती होते की शेवटच्या क्षणापर्यंत घराचे काम चालूच राहील आणि यामुळेच ऐन कार्यक्रमाला आमच्या सर्वांची धावपळ उडाली. दादा वहिनीला मदत करण्यासाठी आई आणि मी 10 दिवस आधीच पुण्यात आलो होतो. रिटर्न गिफ्ट, आहेराच्या साड्या, सर्वांची खरेदी झाली आणि घेतलेलं सगळं दादाच्या हातात देऊन ह्या मात्र रिकाम्या पिशव्या घेऊन उभ्या आहेत. निदान मी तर ही राहिलेली पिशवी घेते आणि एक पिशवी वहिनीला दिली तर त्यातच वहिनी वाकली. असो, कॅब करून घरी आल्यावरती आमची चालू होती पॅकिंग, कारण कुठल्याही परिस्थितीत आम्हाला उद्या हे घर खाली करायचं होते. दुसऱ्या दिवशी शिफ्टिंगच्या आधी दादा आणि मी दोन्ही गाड्या वॉश करून आणल्या आणि तिकडून आल्या आल्या सुरू झाले आमचे शिफ्टिंग, ज्यासाठी मदतीला अमोल दादा आणि दादाचे दुसरे फ्रेंड सुद्धा आले होते. अरे बापरे, या घरात येताना 4 पोती घेऊन आलो होतो. या 4 पोत्यांची 25 पोती कशी झाली? आता हे एवढं आमचं साम्राज्य या छोट्या हत्तीत बसेल का? दाखवते ना ते पुढच्या व्लॉग मध्ये.